मित्रहो, आपल्या देशातली परिस्थिती तशी सध्याही काही बरी नाही. शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोलाचाही भाव मिळत नाही. महागाईचा आगडंब उसळलेला आहे. मोठमोठ्या उद्योगपतीच्या श्रीमंतीमध्ये मात्र दरवर्षी वाढ होत आहे. आता यांना कोणाचे आशीर्वाद आहेत हे काही वेगळं सांगायची गरज आहे. गरीब, मध्यमवर्गीय, सामान्य माणूस मात्र पिचत चाललेला आहे, मोडून पडलेला आहे. राज्याचं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो, राजकारण करण्यापलीकडे ते दुसरं काहीही करीत नाही अशी जनभावना स्पष्टपणे दिसून येते. आणि त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोठी आवाहने केलेली आहेत. भारत देशासह जगातील अनेक देश काही आव्हानांचा सामना करीत आहेत. विविध देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाला तोंड देत असताना एक सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात असं पंतप्रधानांनी म्हटलंय. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, कारण दर खूप वाढलेले आहेत. खाद्यतेलाचा वापर मर्यादेत जपून करा. पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. वर्षभर परदेश प्रवास टाळा. कच्चं तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे. परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे. परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही. जास्तीत जास्त प्रवास मेट्रोनं करा, इलेक्ट्रिक वाहनानं करा. वर्क फ्रॉम होमवर भर द्या. ऑनलाईन बैठकावर भर द्या. आणि परकीय उत्पादनाची खरेदी कमी करा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे. इराण विरोधी लष्करी कारवाई थांबवल्याचं अमेरिकेने जाहीर केलेलं आहे. मात्र हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणाव कायम आहे. अमेरिका इराण संघर्ष अर्थात युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला आणि इंधन पुरवठ्याला बसतोय. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $110 ते $120 पर्यंत पोहोचल्यामुळं भारतामध्ये महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेमुळे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया अधिक कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दुसरीकडे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे भारताच्या आयात निर्यातीवर विशेषतः खतं आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसात भारतीय बाजारातून अंदाजे 14,231 कोटी रुपये काढून घेतलेले आहेत. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हे आवाहन केलेलं आहे. भविष्यात नक्की काय घडणार, कुठल्या संकटाचा सामना करावा लागणार, अशा वेगवेगळ्या प्रश्नाचं आणि संशयाचं मोठं धुकं देशातील नागरिकांच्या मनावर तयार झालेलं आहे. देशाचे पंतप्रधान असं आवाहन करतात त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठं घडणार. पण आधीच तणावात असलेल्या सामान्य नागरिकासाठी तर ही मोठी चिंतेची बाब आहे. पाहत राहो, आगे आगे होता है क्या. मित्रहो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.